या जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विमाचे 853 कोटी रुपये। तारीख जाहीर, कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा। काय आहे बातमी हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल। नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे आणि ती आपण सविस्तर बघणार आहोत। उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या जनसामान्य यात्रेचा दौरा नाशिक मध्ये आहे। या दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी घोषणा केली आहे। मागील वर्षाच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास 5,88,000 शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये विमा रक्कम खात्यात जमा होणार आहे। येत्या 31 ऑगस्ट पूर्वी त्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे। पीक विमा व जिल्ह्यातील कृषी संबंधित विषयाच्या संदर्भातील पुढील आठवड्यात मुंबईत एक बैठक होणार आहे। या बैठकीला पीक विमा कंपनीचे अधिकारी छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे, नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहे, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे। शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश, याकडे आपण थोडं लक्ष टाकूया। काल जनसन्मान यात्रेनिमित्त धनंजय मुंडे हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमोर चर्चा केली असताना त्यांनी प्रलंबित विमाच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले। त्यानंतर आज सकाळी दिल्लीत रवाना होण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे व इतर अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची माहिती घेतली। यावेळी आमदार हिराराम खोसकर, माजी आमदार जयंत जाधव उपस्थित होते। त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी, प्रयोग आधारे व उत्पन्न आलेली घट या आधारित देय असलेले 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी मिळाली। त्यानंतर कंपनीचे राज्य प्रमुख दीक्षित यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले। 5,88,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ, याकडे आपण थोडं लक्ष टाकूया। या कंपनीने धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार 31 ऑगस्ट पर्यंत ही रक्कम देणे मान्य केले। त्यांचा लाभ जिल्ह्यातील जवळपास सर्व 5,88,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे। गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील 5,88,000 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा सहभागी घेतला होता। त्यामध्ये 21 दिवसाच्या पाऊस खंडामुळे शेतकऱ्यांना एकूण 80 कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता। त्याचबरोबर स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या पोटी 25 कोटी 89 लाख मंजूर झाले होते आणि त्यांच्या वाटपाची कारवाई सुरू आहे। त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।